हाय, हॅलो, नमस्ते, श्री स्वामी समर्थ. मी दीपाली. माझ्या फॅमिली व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. ही आहे ना दुपारनंतरचं व्हिडिओ आहे. सकाळचं मी काल म्हणजे अपलोड केलेलं आहे. तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंसुद्धा होतं. म्हणजे दिवसचं असं बेकार म्हणजे कामातच गेला होता आणि भावाचा वाढदिवस पण होता ह्यासाठी म्हणून. तर इथं मी सगळी कपडे आहे ना आबाळासारखं झालं होतं बाहेर. म्हटलं पट्ट दिशी कपडे काढून आणून घडी करून त्यांच्या जागेला ठेवलं की नाही विषय संपतो. कारण की आबाळ आला मी तिकडे जाऊन बसणार आणि काम नाही काय नाही असं होऊन जाणार. म्हटलं पडदिशी सगळं कपडे वगैरे घडी करून पहिल्यांदा कपाटमध्ये ठेवलं की नाही मग आपलं काम संपल्यासारखं वाटतो घरातलं. मग झाडू वगैरे मारायचं राहिलं होतं. सगळं घरातलं काम आवरायचं आणि तिकडे जायचं होतं मला. तिकडं गेल्यानंतर ना तिकडं पण भरपूर कामं होते ते आमच्या भावाच्या घरी. त्यासाठी पहिल्यांदा तर सगळं कपडे वगैरे घडी करून झाडू वगैरे मारून ठेवून मग पहिल्यांदा स्वच्छ करून ठेवून गेलं. कारण की मला यायला ना उशीरच होणार होतं. तिकडं पण भरपूर असं काम होतं त्याच्यासाठी. पहिल्यांदा तर काम आवरून की आपल्या घरचं झालं की नाही मग निवांत जाऊन बसता येते. म्हटलं हे एक दुसराच कुटाणा काढून ठेवला होता. मसाला बनवायचा, वर्षभराचा मसाला बनवायचा. त्याचा मसाला मलाच भाजायला बसवला तो. बाबा म्हटलं आता हे कधी व्हायचं आणि ते कधी व्हायचं हेच टेन्शनमध्ये बसले होते मी. तर भाजून दे बाई म्हटलं आता एवढं हे सगळं कधी व्हायचं ते सगळं कधी व्हायचं. बरोबर आम्ही 9 वाजता स्वयंपाक करायला घेतला. 10 वाजता केक वगैरे कट करून घेतला. तर तुम्हाला दाखवतेच मी काय स्वयंपाक केला. पहिला हे सगळं आवरूपत्र 7:30-8 वाजले आम्हाला. सगळं मसाला वगैरे भाजून वगैरे दिलं आणि एवढं असं धावपळ झाली ना काय सांगायला नको. सगळं असं मसाला वगैरे भाजून व्यवस्थित म्हणजे ते असं कच्चे वगैरे राहायला नाही पाहिजे. वर्षभराचा मसाला असतोय. काहीतरी वेगळं म्हणजे भाजताना वगैरे जर चूक झाली किंवा काहीतरी झालं तर लगेच आपलं वर्षभराचा मसाला खराब होऊन जातोय. हे आमची बहिणाबाई आल्या होत्या. त्यांनी आल्या गप्पा चालू केले. हे काय करायला आहेस आता, हे कधी करणार, स्वयंपाक कधी करणार. ह्या मॅडमला ना फक्त बोलायला येते. पुढचं काम मात्र काम बी करत होती. सगळं म्हणजे सगळं करून ठेवलं पण गप्पा मारत आणि मला सतवत काम केलं तिनं. सगळं आम्ही व्यवस्थित सगळं मसाला बघू शकता. बरोबर 9 वाजता आम्ही सगळं जुगाड करून ना लास्टला स्वयंपाक करायला घेतला. मोठं पातेलं नव्हतं. मोठं पातेलं वगैरे घेऊन आले. मग नंतर फोडणी द्यायला घेतला. मग एवढा मोठा स्वयंपाकचा मला तर एकतर कधी मी एवढा मोठा स्वयंपाक कधी केला नव्हता. पहिल्यांदा फर्स्ट टाईम मला अनुभव घेतला मी एवढा मोठा स्वयंपाक. कारण की एवढा मोठा स्वयंपाक करायचं म्हटलं तरी पण खूप काही असतं त्याच्यामध्ये. तरी पण मी त्यातल्या त्यात पण केलता. छान झालता पुलाव म्हणून व्यवस्थित. म्हणजे माझ्या हाताखाली माझी बहीण होती, परत ते सोनू होतं. दोघंजण मिळून मला चांगले असं म्हणजे सपोर्ट दिले म्हणताना मी पटकरून आवरले. नाहीतर मलासुद्धा एकटीला पूर्ण एवढा मोठा स्वयंपाक होऊ शकलं नसतं. त्यांना आज पण चिकन पुलाव बनवायचा होता. म्हटलं चला संध्याकाळ झालेला आहे. व्हिडिओ जरा अंदूक दिसत असेल तरी तुम्ही समजून घ्या. मस्त असं पुलाव बनवायचं आमची इथे तयारी चालू होती. सगळं मसाला वगैरे घातलं. एक व्हिडिओ घेतले आणि एक व्हिडिओ घेतलं नाही असं काहीसं झालं. आणि व्हिडिओ लास्टला बघा मस्त पुलाव मात्र एक नंबर झालेला होता. सगळं असा मसाला वगैरे फिरवून वगैरे दिलं. वरती झाकून दिला. आणि त्यातल्या त्यात माझा मूल व्हिडिओ करणारा. त्याला फक्त गेम खेळायचा असतो. त्याच्या हातात मोबाईल भेटला का नाही त्याला असं वाटतं की बाबा आपल्या हातात आता मोबाईल भेटला, आपण आता व्हिडिओ करण्यापेक्षा आपण गेम खेळायला परवडतो. तो एक व्हिडिओ घ्यायचा आणि एक व्हिडिओ घ्यायचा नाही असं करायचं. व्हिडिओ घ्यायला म्हटलं एवढं कंटाळतोय ना तो सांगायलाच नको. त्याला म्हटलं बाबा हे घे रे बरं. हां काय बाई मम्मी तुझा असं म्हणून जबरदस्ती ते व्हिडिओ घेत होता. आणि एकतर उशीर झाला होता. म्हटलं चला एक असो किंवा नसो असं म्हणून ना आम्ही दोघी मिळून ना एवढा मोठा स्वयंपाकचा पहिल्यांदा अनुभव घेतला. आणि एवढा उशिरानं स्वयंपाक. असा कधी तुमच्यात बड्डे झाला होता का तुमच्या घरात? तुम्ही मला नक्की कमेंटद्वारे सांगा. हे आहे बड्डे बॉय बड्डे गर्ल दोन्ही आहे. आणि तो बसला होता केक कापायला. एवढं रात्री झाले होते, 10 वाजले होते. म्हणजे जास्त लोक काही नव्हते, फक्त थोडेच लोक झाले. पण जेवण वगैरे आम्ही सगळ्यांच्या घरी असं दिलं. त्यानंतर माझं तर अवतर बघू शकता स्वयंपाक करून कसं झालं होतं. आणि एवढं गरम होत होतं ना बापरे. गरमीनं तर वैताग आला होता मला. आणि इथं सगळेजण ऑक्शन वगैरे करून घेतला. छान आरती वगैरे झाली. सगळं आवरून झालं. हे बघा अजून केक कट करायच्या आधीच ते काय उडवतात ना ते उडवून पण टाकले.
असं धिंगाणा झाला आमचा. तर थोडे लोकच होते पण ना आमच्या सोनूमुळं मात्र जास्तच धिंगाणा झाला. मस्त असं आम्ही केक वगैरे कापून घेतला. आता मस्ती बघा कसं केलं, मामा भाच्याचं मस्ती भरपूर झाली. तो केक कट करायचे ते तिच्या तोंडावर इतका मोठा स्प्रे मारून टाकला ना, ते डोळ्यातसुद्धा त्याचे गेलं. असं म्हणला ते पुसून वगैरे घेऊन ना केक वगैरे कट केला. आमचे सासूबाई पण औक्षण वगैरे केलं, हळदी कुंकू लावल्या, परत ओवाळल्या, साखर घातलं, सगळं केल्यानंतर ना मस्तचं माझ्या हातनं तर तो साखर खात बी नव्हता. मग माझी बहीण म्हटली खा, म्हणताना थोडंफार खाल्ला. दोघांनी पण ओवाळले, दोघांनी पण साखर चारले आणि दोघांचं पण औक्षण केले मी तर. आणि नंतर इथे सगळे वाट बघतच बसले होते, केक कट करतात काय. केक अजून मी आरतीच ताट ठेवून येऊसपत्रच ती पोरगीनं काय केली, असं उडवून फटाकाच उडवून टाकली तिने. अजून केक कुठं कापायचं होतं काय माहिती, असं पहिल्यांदाच उडवलं. मी तर दचकलेच एकदम. म्हणले फड्ड करून माझ्याच पाठीमागं आवाज आला, एकदम अचानक आल्यामुळे झालं. आमच्या सासूबाईची घाई ते केकवर काही पडू नये, म्हणजे सगळं टेस्ट बिघडवचं आणि तोंडामध्ये तेच येतं ना स्प्रे वगैरे, काय पडलं की छान वाटत नाही. मग त्यांची घाई होती पदरानं ते केक झाकायचं. तिने झाकून वगैरे केलं. नंतर आम्ही केक वगैरे कट केला. मग नंतर मस्त असं जेवण वगैरे केलं. बहिणीला सोडायला आम्ही घरापर्यंत सुद्धा गेलो होतं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला मात्र विसरू नका. मग काय तर मामा भाच्याची मस्ती केवढी मोठी झाली, कारण की डोळ्यात स्प्रे गेला पाक, तसंच उडवत होता तो. तर चालला ते नशीब तिचा बड्डे आहे म्हणून शांत होता, नाही असला तर ते धडकं खाल्ला असताच. चला म्हटलं असं म्हणलं चालायचं त्यांचं दोघांचं तर मस्ती. मग नंतर 10-10:30 आम्ही केक वगैरे कट केला. मग आम्ही सगळेजण केक खाल्ला. केक पण मस्त असं टेस्ट होतं. तर सगळ्यांची काव तर हाय अशीच होते, कारण की भरपूरच टायमिंग झाला होता. म्हटलं आम्ही काही जास्त काही आवरलेलं, आमचं प्लॅन जास्त होतं आवरायचं, फोटो काढायचं वगैरे, पण हे जण ते चटणीमुळं सगळंच फिसकटलं. म्हटलं असं म्हणलं आमच्या तिघांना केक वगैरे चारला. मस्त असं बिर्याणी दम झाली होती, ते पण काढून घेतलं. आणि नंतर ना तसं आतमध्ये नेलं, त्याला आतमध्ये घेऊन जाऊन ठेवून दिलं. मग नंतर उजेडमध्ये छान असं सगळं फुटलेलं सुद्धा मला झाडू मारायला लावले. मग माने म्हणतात तुला व्हिडिओ बनवतो तू झाडू मार, सगळं हे पसारा काढायचं म्हटलं तर ते चिटकलेलं असतं, लवकर निघत एक नाही. मस्त असं फुला बघू शकता किती छान झाला होता. कौतुक पण केले माझे, थोडंफार छान झाला होता म्हणून छान वाटलं. एवढा मोठा स्वयंपाकचं पहिल्यांदाच केलं तर मला पण भारी वाटत होतं. चला तर इथं छान असं पुलाव वगैरे दिला, माझ्या बहिणीला पॅक वगैरे केलं, तिच्या घरी नेऊन दिलं. आज आमच्या बहिणीच्या नवऱ्याला सुद्धा तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये. तर हे आहे आमचे भाऊजी, तिला सोडायला आम्ही घरी गेलतो. तिच्या इथं बसले होते आमचे भाऊजी. हे आहे आमचे भाऊजी, ही बहीण आहे, हे बहिणीचं घर आहे. तिने पायाला लावून घेऊन घरी आले होते. त्यांचं बोट असं एकदम फुटलं होतं. तेच विचारत होतं कसं काय कामावर लागले म्हणून तिने सांगत होते. तर तिला आम्ही सोडून आम्ही आमच्या घरी आलो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कमेंटद्वारे सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय.